जिल्ह्यामध्ये साहेब गेल्या महिन्यामध्ये येऊन गेले, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाला आणि जसं आपल्या कार्यकर्त्यांना नवचैतन्य निर्माण झाला तसंच इतर पक्षांमधून पण देखील अनेक लोकांचा ओढा हे आज आपल्या पक्षाकडे येताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याचा एक भाग म्हणूनच माजी नगरसेवक जे गेल्या 2012-14 पासून तब्बल 11,000 मतांपेक्षा जास्त मतधिक्य घेऊन निवडून येण्याचं काम ज्यांनी केलं असे सर्वांचे सुनील गोगलेजी हे पुणे जिल्ह्यातले एक अत्यंत उत्कृष्ट नगरसेवक म्हणून घेऊन काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा पुढाकार संजय मोरेजी असतील, वसंत मोरेजी असतील, आबा निकमजी असतील, गजानन तरकुडजी असतील, संजय भोसलेजी त्या भागातले पण आहेत. या सर्वांनी मिळून साहेब निर्णय घेतला की असे हे व्यक्ती आपल्या नेतृत्वाखाली जर आल्यानंतर पुण्यामध्ये अजून चांगल्या रीतीने जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल. त्याचा एक भाग म्हणून साहेब काल परवापासून आपण सर्व उमेदवारांची अर्ज मागवायला आपण सुरुवात केलेली आहे. महाविकास आघाडी म्हणून आपल्याला जायचंच आहे, परंतु त्या अगोदर जे बदलती राजकीय परिस्थिती आणि जे आरक्षण पडलेलं आहे त्यात आपल्याकडे इच्छुक किती आहेत ह्याची संख्या गोळा करण्याचं काम सुरू झालेलं एक अत्यंत चांगला उत्साह आपण येऊन गेल्यानंतर पुणे जी आलेले आहेत. छावा संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, काही भारतीय जनता पार्टीचे पण पदाधिकारी आहेत, ते सर्वजण आज आपल्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि म्हणून मी परत एकदा सर्वांच्या वतीने आपलं स्वागत करत असताना सुनीलजींना विनंती करतो की या पक्षप्रवेशासाठी या. कसा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अक्षय उत्तेजी प्रवेश आशीर्वाद घेऊन मी माझं धन्यवाद मानतो की मी अशा परिवारामध्ये आलं की ज्या परिवारामध्ये जाती भेद धर्मभेद होत नाहीये. अशा परिवारामध्ये आज मला सामावून घेतलं. साहेब तुमचं फार मनापासून धन्यवाद मानतो साहेब तुमचंही. मी आज स्वतःला आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी हे शब्द देतो साहेब की मी फक्त इलेक्शन पुरतं आज तुमच्याकडे नाही आहे, तर मी कायम याच्या पुढे तुमच्याबरोबर तुमच्या पायाशी असणार आहे. एवढं होतं.